उठली मी शेरू. काय करतोय बॅकला माझ्या? का बरं केस ओढतोय माझ्या बॅक साईडने? शेरू शेरू का बरं ओढतोय कपडे माझे? शेरू काय रे? प्रमाणे खूप आम्हाला ऊत आलेला आहे. आम्हाला असं झालं काय करू काय नाही, कुठे जाऊन कुठे नाही, कोठीचं कवर फाडू का, बेडशीट फाडू का, काय मला करता येईल ते करू. हे बघा शेरू, शेरू तू ॲक्टिव्ह आहे, हे दाखवण्याचं हे पद्धत नाही आहे बेटा. हॅलो महाराज, महाराज मी तुमच्याबद्दल बोलते. जाऊ दे. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग ऑल. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आज बुधवार आहे माझी देवान. बुधवारच आहे का आज? नाही, आज गुरुवार आहे. तर गुरुवारच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी ठरवलेलं असतं की सोमवार गुरुवार आपण इंडियन कपडे वेअर करू, परंतु मी जसं मागे सांगितलं माझ्या लक्षात नाही राहत आणि कबड उघडून जे पण मला समोर दिसतं ते घालून मी रेडी होते. असं म्हणजे जे दिसतं समोर ते घालून घेते. आणि मला बाहेर जायचं होतं एका लेडीजला भेटायला, परंतु त्यांचा फोनही लागत नाही आहे आणि त्या मेसेजलाही रिप्लाय करत नाही आहे कामानिमित्तच. तर जेव्हा त्यांचा रिप्लाय येईल तर तेव्हा मी जाईल. आत्ता तर पुष्कळ लेट झालं आहे, मी अजून काही खाल्लं नाही आहे. कपड्यांचं मशीन झालं आहे, कपडे लावून देते एकदा, आणि छोले भिजवले तर छोले लावून देते कुकरमध्ये. मग बघू मी काय खायला घेईल काय नाही, तुमच्याशी नक्की शेअर करेल. आणि इथे मी शेरूला बादलीमध्ये ठेवून दिलं आहे, बकेटमध्ये ठेवलं आहे, कारण सारखा बाल्कनीमध्ये पळायचं असतं त्याला. ॲक्च्युली मी कपडे वाळत टाकायला गेली होती आणि तो तिथे येऊन लागला आणि माझ्या हातात ही बकेट होती. म्हटलं सहज ठेवून बघू याला. येता येत नाही बाहेर. ये ना, ये ना शना. पूजा केली तेव्हा त्यालाही मी टीका लावला. चल 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 बाहेर ये, चल 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 ये बाहेर, किंवा मग बकेटमध्ये गाय कर. ओके शना, शना ए छिन्ना, तू बकेटमध्ये काय करणार आहे? बकेटमध्ये काय करणार आहे? किती जांभळा येत आहे. मी आता जरा वेळ असंच ठेवणार आहे, बघणार आहे की त्याला बाहेर येता येतं का स्वतःहून. आणि मी इथे छोले जे असतात ते मीठ टाकून बॉईल केले, मला आवडतात असे बिना काही ॲड करता. आणि दूध आणि मुसली, मला गोड खायचं क्रेविंग होतं म्हणून मी दूध मुसली खाते, त्याच्यामध्ये थोडंसं हनी ॲड करून. पण पहिले मी छोले खाऊन घेईल आणि नंतर मुसली खाईल. आणि मी बोलत का नाही आहे, कारण की हे बघा माझ्या पिलोच्या तिथेच मी जे कुशन घेतलं आहे पिलो म्हणून, तिथेच शेरू बघा कशी मान टेकून झोपी गेला आहे. मी म्हटलं आपण बोलू तर त्याची झोप मोडेल म्हणून मी बोलली नाही. बाय द वे गुरुवार असल्यामुळे संध्याकाळी मी स्वामी चरित्राचं पाठ केला, पारायण केलं, आणि मी वाचत असताना शेरू महाराज माझ्या दोन्ही पायांच्या मध्ये अशा पद्धतीने झोपी गेला. मी म्हटलं ना, मी जेव्हाही देवदेव करते तो असाच माझ्या जवळपास असतो. आणि माझं इथे छान पाठ करून झाला. आणि त्यानंतर मी जेव्हा आरत्या करते तेव्हा तो देव्हाऱ्याखाली हा लावलेला कपडा व्हाईट कलरचा, याला ना त्या टिकल्या आहेत, त्या टिकल्याना चमकतात, तर त्या कपड्याशी खेळायला त्याला खूप मजा वाटते. बऱ्याचदा तो त्या कपड्याच्या मागेही लपतो, तुम्हाला याआधी पण मी दाखवलेलं आहे. मी आज परत या बघा मुली बघा, या टोटो, गुणगुण, मिष्टी आणि खुशी, कारण की मी परत आज शेरूला बॅगमध्ये घालून घेऊन आली. खाली आहे बघा, बॅगमध्ये घातलं आहे कारण तो पळण्याचा प्रयत्न करतो ना म्हणून, आणि खाली थोडं फिरायला घेऊन आली. गपचूप बघतोय आता, पिशवी येते ना. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल, गुड मॉर्निंग ऑल ॲक्च्युली. आपल्या सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आणि मी एवढी घाई गडबडीत चालले आहे कारण की माझी उबर आली गेटवर. मला एका ठिकाणी 11:15ला पोचायचं होतं आणि आत्ता ऑलरेडी 11:30 झालेले आहे. आणि त्यानंतर मला माझ्या मैत्रिणीने, माझी स्कूल फ्रेंड, चाइल्डहूड फ्रेंड, म्हणजे गल्लीतच राहते, तुम्ही याच्या आधी पण तिला व्हिडिओत बघितलं आहे, छाया गायकवाड. लग्नानंतर तिचं नाव सूर्यवंशी आहे. उबरवाला फोन करतो आहे. तर मी असं बोलत होते की मला आता एका महत्त्वाच्या कामासाठी
कामासाठी एका ठिकाणी जायचं आहे आणि ते झाल्यानंतर मग माझी बालमैत्रीण, चाइल्डहुड फ्रेंड, स्कूल फ्रेंड, आम्ही लहानपणी एका गल्लीमध्ये घरं असल्यामुळे बरोबर खेळलो आहे. स्कूलमध्ये पण आम्ही बरोबर होतो, छाया म्हणून. मागे एका व्हिडिओमध्ये तुम्ही तिला बघितलं असेल, माझं ऑपरेशन झाल्यानंतर ती मला बघायला आली होती. तर ॲक्च्युली तिच्या मुलाचं लग्न आहे आत्ता 13 तारखेला. तर आज तिच्याकडे सव्वाशनं जेवायला तिने मला इन्व्हाइट केलं, परंतु मी तिला सांगितलं होतं की माझं कन्फर्म नको पकडू, कारण ते सव्वाशनं जेवायला म्हणजे 5 बायका, 7 बायका, 9 बायका असं काहीतरी असतं ना ठराविक एक. तर म्हटलं मी जर लवकर फ्री झाली तर मी येईल, अदरवाईज नाही जमलं तर मी नाही येणार. तर तू तुझ्या जेवढ्या बायकांना बोलवायचं आहे तेवढ्यांना तू इन्व्हाइट करून ठेव. पण मी तिच्या घरी जायच्या तयारीने निघाली आहे. म्हणजे मला तिला लग्नाच्या आहेराची साडी, तिच्या मिस्टरांना टॉवेल टोपी वगैरे जे पण काही असतं ते मी बरोबर घेऊन निघाली आहे की मी जर लवकर फ्री झाली तर तिकडे जाईल. पण जर खूप वेळ लागला मला ज्या कामासाठी मी चालले तिथे, तर मग मी कॅन्सल करेल जाणं. बघू आता, ते डिपेंड करतं की माझं काम होण्यावर. बाय द वे मी आज व्हाईट ड्रेस घातला आहे, असंच मला वाटलं, बऱ्याच दिवसापासून घातला नाही. श्रावण महिन्यामध्ये माझे प्रयत्न असतात की 4 सोमवारी मी व्हाईट ड्रेस घालते, अदरवाईज कधी विशेष करून घाललं होत नाही. तर इस्त्री करून आले होते कपडे, म्हटलं चला आज व्हाईट ड्रेस घाल. तर निघाली मी. आय होप की लवकर फ्री होईल आणि मैत्रिणीकडे मला जाता येईल. बघू आता पुढे काय होतं ते. आणि जिथे मी गेली होती तिथेच मला 1 वाजून गेला आणि मला खूप गरम पण होत होतं आणि भूक पण लागली होती. आणि त्यातली त्यात उबरही लवकर बुक होत नव्हती, 10 मिनटं दाखवत होतं. मग मला ऑटो मिळाली, ते म्हटलं ठीक आहे, एवढं काही लांब गेली नव्हती मी घरापासून. मग मी ऑटोच घेतला आणि सरळ घरी येण्याचा निर्णय घेतला. म्हटलं आता आपण तिला लग्नाच्या दिवशीच भेटू मैत्रिणी. बाहेर इतकं ऊन आहे की विचारायला नको. आणि घरी आल्या आल्या मी लगेच जेवण केलं. मला प्रचंड भूक लागली होती कारण मी सकाळचं काहीच नव्हतं खाल्लं. तर मी ज्वारीची अर्धी भाकरी, गवारच्या शेंगांची भाजी रात्रीची, त्यानंतर छोले थोडेसे, त्याच्यात तिखट मीठ टाकून ते असेच तव्यावर फ्राय केले. आणि त्याचबरोबर मुसली आणि थोडंसं दूध. कसं मुसलीमध्ये किसमिस वगैरे असतं आणि ते थोडंसं स्वीट टेस्ट करतं, कारण मला गोडचं क्रेविंग होतंच. मला लवकर भूक लागत नाही, पण मला फर्स्ट मीलमध्ये काहीतरी गोड हवंच असतं, म्हणून मग मी ते पण खाल्लं. आणि इतकं थकल्यासारखं झालं की मी असं खाल्ल्या कधीच पडत नाही. ॲटलिस्ट घराच्या घरात तरी मी 10-15 मिनटं चालते, परंतु मला असं उन्हामुळे एकदम थकल्यासारखं झालं. खरं तर पाणी प्यायला पाहिजे होतं, पण 1-1:30 वाजत आला होता. मी काही खाल्लं नव्हतं म्हणून मी पहिले खाऊन घेतलं आणि आता थोडं चालायचं तर मी पडून घेतलं. म्हटलं जाऊ दे, आता रोज चालतोच आपण, थोडंसं आता आराम करते. ये शेरू. हे बघा, शेरूचं चाललंय बॉल खेळायचं काम. खुशी, हाय टोटो. दोघी जणी आल्या आहे शेरू बरोबर खेळायला. झोपलेला होता पण आता खेळतोय. मध्येच उड्या मारतो, मध्येच बसून घेतो. 4:25 म्हणजे 4:30 व्हायला आले. आणि मी जस्ट आत्ता इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून काय खाल्लं असेल तर दह्यामध्ये, म्हणजे माझा उपवास वगैरे नाही, शक्यतो मी उपवासाला असे पदार्थ खाते, परंतु आज माझा मूड झाला. मी दह्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट आणि थोडीशी साखर मिक्स करून ते खाल्लं. आत्ता खाल्लं म्हणजे रात्री लाईट खाल्लं तरी होऊन जातं. असं 7च्या आत माझं डिनर होणार आहे. परत बघू डिनरला काय करेल ते. आता भांडे घासलेले रूपाने, मी ते भांडे लावून देते. पोरी खेळतायत शेरू बरोबर. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहे. माझं जेवण वगैरे, देवांची पूजा, वाचन ते तर जेवणाच्या आधीच झालं. स्वयंपाक करून झाला. बिचाऱ्या शेरूची मला खूप कीव येते, म्हणून मी त्याला नाईलाज असतो असं बॅगमध्ये घालून सध्या रोजच, म्हणजे 3 दिवसापासून नेते. तर मी आता खाली शेरूला फिरायला घेऊन चालली. तो खूप छान असा टगमग बघत असतो, त्याला छान वाटतं. आणि सगळ्या मुली शेरूला बघताच पळत येतं आमच्याकडे, शेरू 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 करत मी राऊंड मारत इथपर्यंत आली. आता ह्या ग्रुपने शेरूला पाहिल्यानंतर सगळे शेरूवर तुटून पडते. हॅलो. आणि हे बघा, सगळेजण शेराला बघून आले, शेराला भेटायला. काही नवीन फ्रेंड आहे, काही जुने फ्रेंड आहे शेराचे. आणि इतकी छान हवा सुटली आहे, संध्याकाळची वेळ आहे, मस्त वाटतंय फिरतायला मला. हे सगळे खेळत होते इथे. आणि इथे आराध्या आणि मिष्टी मस्ती करताय, खेळताय शेरू बरोबर, पळापळ चालू आहे. हॅलो एव्हरीवन, गुड आफ्टरनून ऑल. सॅटरडे आहे आणि 2 वाजायला 10 मिनटं कमी आहे. आज असं घडलं की मी सकाळी झोपेतनं उठल्यापासून लाईट गेलेली आहे,
परंतु प्रशांतजींना नेहमीची सवय आहे की गिझर ते ऑफ करत नाही, ते चालूच ठेवता. तर मी उठल्या उठल्या गिझरचं बटन आणि बाथरूमच्या लाईटचं बटन ऑफ केलं. आणि मग मला माहीत होतं की 10 लिटरचं गिझर आहे तर त्यात गरम पाणी असणार आहे. मग मी माझं प्राणायाम, अनुलोम विलोम वगैरे ते सगळं करून, बेड वगैरे सगळं ठीक करून, आंघोळ करून घेतली, देवांची पूजा केली. परंतु लाईटच नाही आणि मला करायचे होते लाडू. तर लाडू मलाही पाहिजे, करीनालाही पाहिजे, पण लाईटच नाही. ते सगळं भाजून ठेवलं. म्हटलं लाईट येईलच. आणि मी सकाळपासून लाईटची वाट बघते आणि आत्ता 2ला 10 कमी असताना लाईट आलेली आहे. बाय द वे, चला आता मी तुम्हाला दाखवते की मी लाडूंसाठी काय काय भाजून ठेवलं. हे बेसन पीठ आहे, हे मी भाजून ठेवलं आहे. आणि हे वरती पण थोडंसं आहे, ते बेसन पीठच आहे. त्यानंतर हे मी खोबरं भाजलं आहे, पण मी आता हे खोबरं नाही घालण्याचा विचार करते, कारण लाडू जर लवकर संपले नाही तर खोबऱ्याचा वास येईल. म्हणून मी हे भाजून ठेवलं आहे, पण मी आता हे फ्रीजमध्ये ठेवणार आहे, ते लाडूंमध्ये ॲड नाही करणार आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, इथे काय काय आहे. इथे हे वरती आहे ओट्स जे मी भाजलेले आहे. त्याचबरोबर इथे जे आहे, इथे बादाम आहे, चिया सीड आहे, फ्लॅक्स सीड आहे, सेसेमे सीड आहे, सनफ्लावर सीड आहे. ते सगळं मी अशा पद्धतीने इथे भाजून ठेवलं आहे. मखाणे आणि खजूर ते देखील थोड्याशा तुपात भाजून ठेवलं आहे. तर मी आता बेसन आणि हे सगळं आणि हे सगळं ग्राइंड करणार आहे आणि मग याच्यापासून लाडू बनवणार आहे. ते सगळं ग्राइंड करून घेतल्यानंतर इथे मी अशा पद्धतीने लाडू केलेले आहे. एक मी देवाला नैवेद्य ठेवला आणि हे 40 लाडू आहे. तर हे बघा, हेल्दी, टेस्टी, डिलिशियस लाडू बनून तयार आहे, ज्यात मिक्स सीड आहे, ड्रायफ्रूट आहे, घी आहे आणि मेन म्हणजे आपण शुगरचा वापर नाही केला आहे, आपण खजूर आणि मी थोडंसं हनी ॲड केलं बाइंडिंगसाठी. तर अशा पद्धतीने हे लाडू बनून तयार आहे. शेरू महाराज कुठे काय मला माहीत नाही, किचनवर झोपलेला होता. आणि आज ना माझ्या छोट्या भाऊजाईच्या भावाची हळद होती सकाळी, आणि सकाळी 10ची हळद होती. परंतु का कुणास ठाऊक माझा मूड नव्हता, तर मी नाही गेले हळदीला. तर प्रशांतजींचा मला कॉल आला होता की तुला यायचं आहे का हळदीला, म्हणजे मी जर हो म्हटले असते तर मग ते मला घ्यायला आले असते. ते सकाळीच गेले आणि त्यांचा कॉल आला तेव्हा मी बिलकुल रेडी नव्हते, आणि मग रेडी व्हा, लेट पोचा, त्याच्यामुळे मी म्हटलं जाऊ दे. तर मी नाही गेले हळदीला. आता माझ्या बहिणीचा फोन आला होता, सुषमाचा. तर ती बोलली गुड्डी ताई तू का नाही आली गं. मी म्हटलं अगं माझा मूडच नव्हता. मग ती बोलली तू इथे आली असती, आम्हाला सगळ्यांना भेटून तुझा मूड बनला असता. आणि हो, ऑब्व्हियसली मी माझ्या बहिणींना, आईला सगळ्यांना भेटले असते तर ऑब्व्हियसली माझा मूड बनला असता. परंतु ठीक आहे, मी नाही गेली. उद्या लग्न आहे, संध्याकाळचं लग्न आहे, लग्नाला मी जाणार आहे ऑफकोर्स. त्या मामी मागे आल्या होत्या बघा मूळ लावायला, तर लग्नाला तर मी नक्कीच जाणार आहे. तर आता शेरू महाराज कुठे ते आपण शोधूया, कारण ते किचनच्या सिंकवर नाही आहे, ते जनरली तिथेच बसलेले असतात बघ आहे. मला असं वाटतंय की तो, आणि सॉरी, जेव्हापासून शेरू आमच्याकडे आहे, आमचे बेडशीट जे आहे ते असेच गोळा झालेले असतात, जसं आत्ता आहे. आता तो तिथे झोपलेला आहे. मला जायचं आहे वॉशरूमला, पण मी गेले तर आवाज होईल आणि त्याची झोप मोडेल, त्याच्यामुळे मी तिकडे न जाता इकडे जाते. आणि हे बघा, इतका क्यूटली झोपतो, असं कधी कधी वरती तोंड करून झोपतो. खूप क्यूट वाटतो मला झोपेत सुद्धा, आणि मी त्याची उठण्याची वाट बघत असते तो जेव्हा झोपतो. काय रे बाळा, हो माझी बाल आहे गो छोटूश. काय झालं बाला, काय झालं थकला तू, काय झालं बाळा, काय झालं शेणा माझी. हाथ रखता है ना, फिर ऐसे अपने मुंह के पास आणि शेरा आल्यापासून बघा आमच्या घरामध्ये इतके सगळे
मुलं यायला लागले. इतकं छान वाटतं नाही का, मुलं असले की घर कसं भरल्यासारखं वाटतं. नाही तर एरवी घरामध्ये एकदम शांत वातावरण, आणि मोस्टली जास्त करून तर मी घरामध्ये एकटीच असते. एक ताईंचा काल परवाच कमेंट आहे की प्रशांतजी दिसले नाही बऱ्याच दिवसापासून. मी उठण्याच्या आधी प्रशांतजी चालले गेलेले असतात, ते खूप रात्री लेट येतात, मग काय शूट करायचं. आणि मी एकटीच असते तर खूप बोर होते. परंतु चला, शेराच्या निमित्ताने हे सगळं मुलं येतात खेळायला, आणि ते जेव्हा त्याच्याबरोबर खेळत असतात घरामध्ये बराचसा आवाज असतो, आणि त्या लपाछपी खेळता, हाईड अँड सीक खेळता शेराबरोबर. आणि मला खरोखर खूप छान वाटतं. माझं घर असं मुलांच्या आवाजांनी गोंधळाने भरलेलं असतं. तर तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? आवडला का? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. लव यू ऑल. बाय बाय.